सोहम शिर्के, आपल्या महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण कौपिनेश्वर मंदिराच्या आवारात आहोत. ठाण्यात रामनवमीची मोठी धामधूम पाहायला मिळते. बहुतांश भाविकांनी सकाळपासून कौपिनेश्वर मंदिरातल्या राम मंदिराकडे गर्दी केली आहे. आपण माझ्याकडे बघू शकता, इथे नियमित उपक्रम राबवले जातात. तर आजी रामनवमीच्या तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. तर नेमकं काय म्हणजे इकडचा उपक्रम सकाळपासून आपण राबवतो? अच्छा, आम्ही आता 10 वाजल्यापासून इथे कार्यक्रमाला येतो. सगळी अरेंजमेंट करतो. त्याच्यानंतर 12:40 ला बरोबर रामाचा जन्म इथे उत्सव करतात. वर्षानुवर्षे चाललेलं आहे. आम्ही भाविक येतो. प्रचंड प्रमाणात गर्दी होते. हनुमान जयंतीचा पण कार्यक्रम होतो सकाळी 5 वाजता. तेव्हा पण मोठ्या उत्सवात हा कार्यक्रम चालू होतो. प्रत्येक सण, प्रत्येक दिवस म्हणजे ह्याचे उत्सवाचे ते सगळे इथे कोपिनेश्वर मंदिरात होतात. आम्ही आज जवळजवळ 17-18 वर्ष मी येते इथे, पण त्याच्यात एकही प्रकारचा फरक पडलेला नाही. तेवढ्याच उत्साहाने लोक येतात. जी नवीन नवीन पिढी तयार होते ती पण येते शंकराच्या दर्शनाला. आणि प्रत्येक उत्सव, दत्त जयंती म्हणा, रामनवमी म्हणा, हनुमान जयंती म्हणा, सगळे उत्सव इतक्या सुंदर प्रमाणात आम्ही करतो साजरे. कोणी पुढे जात नाही, म्हणजे असं नाही की कोणी पुढे यावं आणि असं नाही. मंडळ वगैरे आमचं काही नाहीये, तरी पण आम्ही उत्साहाने ते सगळे सण साजरे करतो. वर्षाचे 12 महिने कीर्तन असतं अख्ख्या देवळात. कुठे तर नेमकं सर म्हणजे नियमित बघितलंय, वर्षाच्या 12 महिने कीर्तन असतं, नियमित प्रवचन, शंकराच्या देवाची आरती होते. तर हा सगळा उपक्रम इथे भाविक पद्धतीने पार पाडला जातो. पण नेमकं राम नवमीचं किती वर्षांपासून इथे सुरू आहे असं कळेल का? आम्हाला ते सांगतात आमच्या जन्माच्या पहिल्यापासून, फार पूर्वीपासून आहे. आमच्या जन्माच्या पहिल्यापासून मंदिर तयार झाल्यापासूनच राम म्हणजे हे केलेलं आहे. तर नेमकं काय महत्व आहे म्हणजे रामनवमीचं आपल्या सगळ्यांचं? थोडक्यात रामनवमीचा आपण जो उपक्रम देवच अवतार आले त्यांचा उत्सव साजरा करतात लोक सगळे. ते म्हणजे करायला पाहिजे ना, देव अवताराला आलेत ना. देव महादेव ते सुद्धा रामाचे भक्त होते असं म्हणतात. रामाचाच जप करत होते. त्यामुळे भाविक प्रचंड प्रमाणात इथे येतात. धन्यवाद सर आपण दिल्या माहितीबद्दल. ठाण्यातल्या रामनवमी निमित्त बहुतांश ठाणेकरांच्या ह्या भाविक गर्दीसाठी बहुतांश ठाणेकर इथे जमत असतात. मोठ्या प्रमाणात नागरिकांची या मंदिराकडे गर्दी असते. आता काहीच वेळा तिथे कीर्तन होणार आहे आणि पाठपूजन असताना इथे नियमित पूजा पाठ केली जाते. मी सोहम शिर्के, आपलं महानगर, ठाणे.